तुकाराम नाम घेता कापियम धन्य तुकोबा समर्थ जिने केला पुरुषार्थ. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. ऐशे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण प्रस्तुत. कीर्तन निरूपणासाठी गायलेला अभंग वारकरी संप्रदायाचा कलशभूषण असणारे श्रीमंत योगी श्री जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणाचा अभंग असून अभंगामध्ये तुकोबराया देवासमोर उभं राहून देवाला गोड अशी विनंती करतात. विठाला तुकोबराय देवाला म्हणतात, देवा परमार्थ करत असताना माझ्या मनाची अवस्था कशी राहावी. तुकोबरायांनी अभंगामध्ये एक सिद्धांत पटवून देण्यासाठी 3 दृष्टांत खर्च केलेत. अभंगाचा सिद्धांत हे 2ऱ्या चरणात आहे. तैशे राहो माझे मन कैशे राहो माझे मन. बस पुत्राची हे वार्ता शुभ ऐके जेवी माता. आपल्या आईचं आपल्या मुलाविषयी असलेलं प्रेम, त्या प्रेमाच्या संदर्भातून जो काही त्यांचा जिव्हाळा असतो त्या जिव्हाळ्याप्रमाणे देवा तुझी भक्ती करत असताना आमचं मन तुझ्या चरणाविंद तसं राहावं. तैशे राहो माझे मन कैशे राहो माझे मन. याच्यासाठी तुकोबराने अजून एक गोड दृष्टांत दिला, तो म्हणजे हरणाचा. त्याचा विस्तार आपण भावार्थामध्ये करूया. तर भावार्थामध्ये विस्तारपूर्वक सांगायचं म्हणजे त्या ठिकाणी हरण आहे, ते हरण एक वाद्य वाजवल्यानंतर लुब्ध होऊन जातं. ते वाद्य वाजवत असताना त्याच्या कानावरती जो आवाज पडतो, तो आवाज पडल्यानंतर त्या हरणाला त्याच्या स्वतःचा देहाचा विसर पडतो. तुकोबराय म्हणले परमार्थ करत असताना माझ्या मनाची अवस्था तशी व्हावी. कशी? नादे लुब्ध झाला मृग देह विसरला अंग. तुकोबरायने शेवटचा गोड दृष्टांत दिला. तुकोबराय म्हणते तेव्हा हे बघ, कासव आहे कासव आपल्या पिलांना दुग्ध पान करत असताना कसं करतो? स्तनाद्वारे नाही. कासव आपल्या पिलांना दुग्ध पान करत असताना आपल्या नेत्रांच्या द्वारे करतं. पण ते नेत्रांच्या द्वारे दुग्ध पान करत असताना त्या कासवाला आणि त्या कासवाच्या पिलांना दोघांनाही जगाचा विसर पडलेला असतो. बस तुकोबरायांचं मनोगत देवासमोर एवढंच देवा परमार्थ करत असताना ते कासवाच्या पिलाची जशी अवस्था झाली तसंच परमार्थ करत असताना माझ्या मनाची अवस्था व्हावी. अभंगाचा शब्दशः अर्थ. विठाला भावचं चिंतन आपल्याला पाहायचंय. सालाबाद प्रमाणे याही वर्षी सुरू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह. गेले 39 वर्षापासून आपण नामयज्ञ सोहळ्याचा हा आनंद उपभोगत आहात. दरवर्षी याही वर्षी थोर साधू संतांच्या आशीर्वादाने भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने हरिभक्तीपारायण परमपूजनीय परम आदरणीय कृष्णाजी महाराज नवले, तसेच परमपूजनीय परम आदरणीय केशव अण्णा चावरे, तसेच परमपूजनीय परम आदरणीय भाऊसाहेब महाराज जाधव या सुंदर महात्म्यांच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने सुरू असलेला नामयज्ञ सोहळा. या सोहळ्यामध्ये आज 6व्या दिवसाची सेवा परम भाग्याने माझ्या वाटेला प्राप्त झाली. ज्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला, समस्त गावकरी माळीवाडी. वाडी म्हणल्यानंतर मला वाटलं काहीतरी वाडी, आमच्याकडे एक वाडी आहे, सरांना माहिती. वाडी म्हणल्यानंतर काही 100-150 लोक असले पाहिजे, पण इथं आल्यानंतर पंक्तीला पाहिलं तर म्हणलं ही वाडी नाही, वाडा आहे. सुंदर अन्नदान, ज्ञानदान. अगदी 8 दिवस आपण सर्वजण. माझं भाग्य कमी पडलं बरं का, भाग्य कमी पडलं. भाग्य कमी नाही पडलं, तारखा वाढल्या म्हणून आहे का नाही. पण पुढच्या वर्षी ते म्हणतात मोठा करायचा आहे, काही हरकत नाही भागवतराव, तारखा सोडून देऊ, इथं गायला थांबवा. विठ्ठल सेवेसाठी उपस्थित सर्व गावकरी मंडळी, परिसरातील मंडळी, तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक वादक मंडळी, त्यामध्ये माझ्यावरती नितांत प्रेम करणारे महाराष्ट्रातील एक गोड मृदंग वादक आमचे परममित्र शुभम महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. काय गोड पखवाद आहे महाराज. पखवाद वाद्य असं आहे, ते पखवाद वाद्य सगळ्यात अगोदर भगवान शंकराने वाजवलं बरं का. त्याला शास्त्र आहे, त्याला सम आहे. ते उगं वाजवायचं म्हणून वाजवायचं नाही, त्याला काल आहे, त्याला वेळ आहे. सगळ्या गोष्टी त्या पखवाद शास्त्रामध्ये आहे. धान धिकिट धातगड धिकिट कथा गदिगन धा, कथा गदिगन धा, कथा गदिगन धा. हे बोल आमच्या मुखाद्वारे येतात, तेच बोल पखवादून येतात.
कसे येतात महाराज? मोगम वाजवलं त्यांनी, तुम्हाला वाटलं काहीतरी बडबड बडबड वाजलं. तसं नाही, त्याला शास्त्र आहे, गायनाला शास्त्र आहे. म्हणून शुभम महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद. तसेच ज्यांनी गोड चाल गायली, आपल्या परिसराचं वैभव, माझ्यावरती नितांत प्रेम करणारे, जेव्हा मला काही कळत नव्हतं तेव्हा त्यांनी मला चाली शिकवाव्या बरं का. आमचे गुरुजी अर्थात जायबाई सर, किती गोड आवाज आणि किती उंच आवाज जातो. आजचं कीर्तन पांढरी तीनला आहे. तुम्हाला पांढरी तीन कळतं का नाही काम आहे? तुम्हाला पांढरी कळत असेल, पांढरीची जमीन, हे नाही कळणार तुम्हाला. पांढरी तीन कडक स्वर आहे आणि त्या कडक स्वराचा त्यांनी शेठजी घातला. किती मोठी गोष्ट आहे महाराज. सहजासहजी तो शेठजी गाठत नाहीत आणि त्याच तोलामोलाने त्यांच्या पाठीमागं साथ केली आमचे संदीप महाराज. काय गोड चाल गायली हो. राग होता दरबारी, पण राग गात असताना गुरुजी तो दरबार भरल्यासारखं वाटलं. वजन असलं पाहिजे. राग गातोय देश आणि सगळं आवेश, तसं नाही पाहिजे. देश म्हणल्यानंतर तो शृंगार प्रकरणातील राग आहे, शृंगार झाला पाहिजे. तसा दरबारी राग आहे, दरबार भरला पाहिजे. तसं गोड तुम्ही चाल गायली, तुम्हाला धन्यवाद. तसेच आमचे सचिन महाराज, इकडं विलास महाराज, यश महाराज, तसेच शिवनाथ महाराज, आपल्या भागातील एक वारकरी निष्ठ जीवन जगणारे माझे परममित्र, ज्यांची 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आपल्या गावामध्ये झालेली आहे, असे आमचे नितीन महाराज, त्यांच्या चरणविंद वदन. पलीकडे महाराज, आमचे शरद काका, सर्वच गावकरी मंडळी, माझे बालगोपाल मंडळी, इकडं चोपदार, इकडे सगळे टाळकरी मंडळी, माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आपले बळीराम महाराज आप्पा. म्हणजे गोड जेवण घातलं आम्हाला बरं का. गोड जेव घातलं, पुरणपोळीचा बेत होता. हो, महाराज झालं की लोक नवीन नवीन जेवायला घालतात महाराज. हा परमार्थातला आनंद आहे. तसं तुमच्या गावामध्ये आल्यानंतर मला मन भरून आलं. इतके लोक जेवतात. आमचे भागवत महाराज म्हणे, महाराज लोक जेवायला कमी असतात आणि कीर्तनाला जास्त असतात. पण इथं उलट दिसू राहिले मला. असं नाही ना, कीर्तनाला भरपूर आहेत, जेवायला भरपूर आहेत, काही हरकत नाही. चोपदार, विणेकरी, माईक सिस्टीमवाले, सुंदर गोड सिस्टम आहे. तसेच आज प्रामुख्याने जे आपल्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध एक युट्यूबचं ज्यांचं चॅनल आहे. आपलं कीर्तन झाल्यानंतर एखाद्याला आठवण आली बाबा आपल्या सप्त्यातलं कीर्तन लावावं, ते गोपाल महाराजांनी कीर्तन केलं, ते कीर्तन आपल्याला जर पाहायचं म्हणलं तर आता युट्यूबवरती जायचं, वेळ कीर्तनाचे हे चॅनल सर्च करायचं. सर्च करून त्या ठिकाणी माझं नाव टाकायचं, माझं कीर्तन येईल. तिथं जाऊन त्याला सबस्क्राईब करायचं, आवडल्यास लाईक करायचं आणि कुठंतरी पुढं पाठवायचं. म्हणून आपल्या माळीवाडीचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जाईल. म्हणून आमचे विठ्ठल दादा अगदी गेवराईवरून 1 तासात धावपळ करत आल्या. त्यांनाही धन्यवाद. माझ्या समवेत माझे पिताश्री आले, त्यांनाही धन्यवाद. समस्त गावकरी मंडळी, अगदी आपल्याला 1 तास अभंगाचं चिंतन करायचं. तुकोबारायांचं काय अभंगामध्ये मत आहे ते आपल्याला पाहायचंय. सर्वांना विनंती, सर्वांगाची कान करून फक्त लक्ष देऊन माझ्याकडे पहा. विठाला विठाला, वेळ वाकलं, मी तुमच्या पुढे काही बोलणार नाही. अभंग सोडून बाजूला जाणार नाही. आज अभंगाचा सिद्धांत काय आहे ते म्हणतो. असं अभंगाचा सिद्धांत आहे मन. लक्षात असू द्या. फक्त एक सिद्धांत पटवण्यासाठी तुकोबारांनी 3 दृष्टांत दिले आणि मनाच्या पलीकडे आपल्याला जायचं नाही. म्हणजे मनाचा विषय सोडून आपल्याला कीर्तनात मनावर थांबायचं. कारण अभंग हा मनाची व्याख्या पटवून देणारा हा अभंग आहे. विठाला विठाला, तुकोबाराय देवासमोर उभा आहेत आणि तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा परमार्थ करत असताना माझ्या मनाची अवस्था राहावी. कशी राहावी तुम्हाला मी दृष्टांत देऊन सांगितले. पहिला प्रश्न असा आहे, तुकोबारायांचं मन परमार्थ मध्ये नव्हतं का हो? तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा परमार्थ करत असताना माझं मन स्थिर राहत नाही. तुम्हाला प्रश्न आहे, आज ज्या तुकोबारायांचा अनुग्रह दिन आहे, आपण परम भाग्यवान आहोत. आपल्या सप्ताहामध्ये बाबाजी चैतन्याने आज माघ शुद्ध दशमीच्या दिवशी तुकोबारायांना केलेला उपदेश. विठाला विठाला, बाबाजी आपले सांगितले, नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी, सत्य गुरु राहे. हा अभंग तुम्ही पाहून घ्या. आज तुकोबारायांना अनुग्रह दिलेला आहे बाबाजी चैतन्याने. आजचा दिवस
अत्यंत पवित्र आहे. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. त्या तुकोबारायांचं मन परमार्थामध्ये नव्हतं का? अहो महाराज, मन काय सांगतात? तुकोबाराय स्वतः म्हणतात, देवा अरे मी तुझं चरण पाहिलं आणि चरण पाहिल्यानंतर आता माझं मन कोठेही धाव घेणार नाही. तुकोबारायांचे शब्द आहेत. आता कोठे धावे गेला सीन गेला तुझे चरण शिवनाथ महाराज जेवायला नव्हते का? घरून जेवण आले. तूप जास्त बर बर, तूप कमी खा जा मग. हा, तुकोबारायांचं स्पष्ट मत आहे. तुकोबाराय म्हणतात, आता कुठे धावे म्हण तुझे चरण देखली. अरे देवा, तुझं चरण पाहिलं, चरण म्हणजे स्वरूप. तुझं स्वरूप पाहिल्यानंतर आमच्या मनाची धाव बंद झाली. आमचं मन आता कुठं धाव घेत नाही. पण या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात, तैशी राहू माझे मन. अनेक प्रमाण आपल्याला पाहता येतील. लांचावले मन लागली से गोडी, लागली से गोडी. हे लांचावले मन लागली से गोडी, लागली से गोडी. लांचावले मन लागली शिगुडी, ते जीवन सोडी ऐशे झाले. माझं मन लांचावलं भगवंता तुझं रूप पाहून, असं म्हणणारे तुकोबाराय परत माघारी घेत नाही. येणे सोसे मन झाले अवभरी, परत माघारी घेत. कोणाचे शब्द आहेत? तुकोबारायांचे शब्द आहेत महाराज. हे सगळे अभंग तुकोबारायांचे आहेत. आणि ते तुकोबाराय देवाला विनंती करतात. काय अर्थ याचा? तर ऐका. त्याचा अर्थ असा आहे, संतांचं मन स्थिर आहे, पण ज्यावेळेस संत तुमच्या आमच्याकडे बघतात तर आपलं मन अस्थिर असल्यामुळे संतांना ह्या अभंगाची निर्मिती करावी लागली. विठाला आपल्या देहाचा विचार केला तर आपल्याकडे 10 इंद्रिय आहेत. 10 इंद्रिय आहेत. पंच ज्ञान इंद्रिय आहेत आणि पंच कर्म इंद्रिय आहेत. पण त्या सगळ्या इंद्रियामध्ये प्रामुख्याने जर काय असेल तर ते 11वं मन सांगितलेलं आहे. मन. जसं आपल्या घराचा सदस्य, आपल्या घराचा वरिष्ठ, त्या वरिष्ठाचं आपल्याला ऐकावं लागतं. प्रत्येक घराच्या वरिष्ठाचं आपल्याला ऐकावं लागतं. तसं या घराच्या वरिष्ठाचं सुद्धा ते इंद्रिय ऐकत राहतात. कान्होबाराय म्हणतात, या घराचा वरिष्ठ कोण आहे? मनोराजा एक देह जसं घराचा वरिष्ठ त्याचं ऐकावं लागतं, तसं या इंद्रियांचा राजा मनोराजा एक देहपुरी राजा आहे. राजा हो. आणि राजा म्हणलं की प्रजा त्याचं ऐकत असते. प्रजा त्याचं ऐकत असते. म्हणून आपलं मन हे प्रधान आहे. मग ते मन विचार करत असताना चांगला विचार करत नाही महाराज. चांगला विचार हा बुद्धीच्या ठिकाणी असतो.
नाथ महाराजांचे शब्द आहेत, संकल्प विकल्प मनाचे, निश्चय कर्म बुद्धीचे, चिंतन जाण चित्ताचे, अहंकाराचे मी पण. मन सारखं वाईट विचार विकल्प त्या ठिकाणी करत राहत, म्हणून ते आपलं मन देवाकडे ओढ घेत नाही. का ओढ घेत नाही? त्याचे 4 कारण मी तुम्हाला सांगतो. पहिलं कारण असं आहे, का देवाकडे आपलं मन जात नाही? ऐका, लक्ष देऊन ऐका. पहिलं कारण असं आहे की त्या मनाला बंधन आवडत नाही, बंधन आवडत नाही. दुसरं कारण असं आहे, त्या मनाच्या ठिकाणी अनादी कालापासून विकार जडलेले आहे. तिसरं कारण असं आहे, त्या मनाचा स्वभाव चंचल आहे. आणि चौथं कारण प्रामुख्याने खूप महत्वाचं आहे, ते मन सारखं संकल्प आणि विकल्प करत राहतं. विठाला विठाला. तुम्ही टेन्शनच घेऊ नका, मी मन सोडून जाणारच नाही. हा, पहिलं कारण मी तुम्हाला सांगितलं, त्या मनाला बंधन आवडत नाही, बंधन आवडत नाही. घरामध्ये सासूचं सुनेला बंधन आवडतं का हो? आवडतं? हा का नाही? हा, काय माहित? कीर्तनाला सुरुवात झाली आपल्या. हा, बोला. घरामध्ये सासूचं सुनेला बंधन आवडतं का? हा, सुनेला आवडतं महाराज, सून चांगली आहे, गरीब घरची आहे, पण त्या सुनेच्या मनाला आवडत नाही. मन मान्य करायला तयार नाही. त्या मनाला दबाव कोणाचा आवडत नाही, कारण त्याला बंधन आवडत नाही. घरामध्ये एखादं पोरग असतं लहान, त्याने कुठेतरी जाऊ नये, उडी मारू नये, जिन्यावरून पलीकडे जाऊ नये, म्हणून जुन्या काळचे लोक त्याला असं फळी लावायचे, आज बी लावतात, फळी लावायचे, जेणेकरून त्यानं पलीकडे उडी मारू नये आणि त्याचा अपघात होऊ नये. कुणी? लहान मुलाने, बरं का. म्हणून त्याला फळी लावायचे, कारण त्या लहान मुलाला बंधन आवडत नाही. तसं आपल्या मनाला आपण फळी लावावी. कोणती? परमार्थ रूपी फळी. विठाला विठाला. का करायचं कीर्तन? दादा पहिल्यासारखं कडक. का करायचं कीर्तन? का करायची ज्ञानेश्वरी पारायण? हॅलो हॅलो, मोकळं करा, लेवल वाढवा. हॅलो, लेवल वाढवा. का करायची ज्ञानेश्वरी पारायण? का करायचं गाथा भजन? का करायची श्रीमद भागवत कथा? आपल्या मनाला बंधन लावण्यासाठी. बंधन. पैसा जास्त झाला म्हणून कीर्तनकार बोलवायचे नाही, सप्ताह द्यायचा नाही, मंडप लावायचा नाही. फक्त मनाला योग्य दिशेने बंधन असावं, मनाची योग्य दिशेने वाटचाल असावी, म्हणून या ठिकाणी कीर्तन आहे. पण त्या मनाला बंधन आवडत नाही. दुसरं कारण मी तुम्हाला सांगितलं, त्या मनाला अनादी कालापासून विकार जडलेले, या जन्माचे नाहीत, या जन्माचे नाही. ऐका, मागच्या जन्मापासून आपण जी काही क्रिया करत आलो आहोत, मन या जन्मात सुद्धा तीच क्रिया करतं. जर एखाद्याला वाटत असेल कीर्तन सुरू झालं, कीर्तनाला जावं, तर मागच्या जन्मात त्याने कीर्तन ऐकलेले असावे, कीर्तन ऐकलेले असावे. आणि एखाद्याचं मन सांगत असेल, नाही आता कीर्तन सुरू झालं, घरी कडी लावून बसावं, त्यानं मागच्या जन्मात काय केलं मला इथं सांगायचं नाही. हा, ऐका, अनादिकालापासून संसार जडलेले आहेत, अनादिकालापासून. मागच्या जन्मात कोणी जर व्यसन करत असेल, तर या जन्मात सुद्धा तो व्यसन करतो. व्यसन. मला सांगा, भगवंताचं नाव किती गोड आहे हो महाराज? गुरुजी, प्रमाण सगळ्यांच्या पाठ आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. गोड भगवंताचं नाम आहे. पण ज्याने पूर्वी जन्मात भगवंताचं नाम घेतलं त्याच्यासाठी गोड आहे. पण ज्याला पूर्वी जन्मात ज्याने भगवंताचं नाम घेतलं नाही, त्याचं मन या जन्मात सुद्धा घेत नाहीत. मन माझे केशवा काबाने घे, काबाने घे, सांगा पंढरी राया काय करूयासी, काय करूयासी. देवाचं नाव गोड आहे, पण ते मन घेत नाही. दारू कशी आहे? दारू कशी आहे पोरांनो? कशी आहे? हा, पेत नाही ना? नक्की नक्की खरं?
येऊ पण नको. हा, दारू कडू आहे महाराज, कडू आहे. ज्यावेळेस एखादा माणूस दारू घेतो तर दारू घेत असताना अत्यंत अष्टसात्विक भाव त्याच्या चेहऱ्यावरती निर्माण होतात. सुंदर स्मित हास्य करतो. बरोबर ना माझं? तू पेत नाही पण पेणाऱ्याकडे पाहून तुला आलेला अनुभव तरी मला सांग. स्मित हास्य करतो असं होतंय? नाही ना महाराज. कडू मोडू तोंड करतो. बेकार बेकार कडू मोडू तोंड करतो आणि ती दारू गळ्याच्या आत ओढतो. का का त्याचं या जन्मातलं नाही, पाठीमागच्या जन्मातलं आहे, पाठीमागच्या जन्मातलं. म्हणून या मनाच्या ठिकाणी अनादिकालापासून विकार जडलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, हा मनाचा स्वभाव चंचल असल्यामुळे ते मन बद्ध राहत नाही. अनादिकाला विकार जडलेले असल्यामुळे ते मन चंचल आहे. अर्जुनाचा आणि देवाचा गोड संवाद आहे. लक्ष देऊन ऐका. अर्जुन देवाला म्हणतो, देवा अरे मी खूप प्रयत्न करतो मनाला आवर घालण्याचा, पण हे माझं मन स्थिर राहत नाही. त्यावेळेस देव अर्जुनाला शिकवतो, ए अर्जुना तुझा दोष नाही, या मनाचा स्वभाव चंचल आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तशाम निग्रम मन्ये वायुरिव सुदुष्करम. तव अर्जुन म्हणे देवा तुम्ही सांगा की रामुची आकणा परी न पुरेजी स्वभावा मनाचे. हे मन कैसे केवडे पाहू तरी न सापडे. एरवी राहावया थोडे त्रैलोक्यया. काय काय केलं या मनाने? जे बुद्धी ते सळी निश्चया ते ढाळी. धैर्यासी हात फळी मिळून जाय. का मरकट समाधीस येईल, का म्हणतील या राहील महाबातू. माकड माहिती? माकड, ते माकड किती विचित्र असतो. पण त्या माकडाला एका माणसाने दारू पाजली, तेवढ्यात त्याला इंचू चावला. आता ते माकड स्थिर राहील नाही ना, सैरा वैरा झालेल. ज्ञानोबरायांचं तुकोबरायांचं मत आहे, माकड आहे त्याच्यात ते चंचल आहे, त्याच्यात त्याला दारू पाजली, त्याच्यात त्याला विंचू चावला, त्याची अवस्था कशी होईल महाराज? अहो ते सैरा वैरा झाले, तुकोबराय म्हणले त्याच्यापेक्षा सुद्धा चंचल आहे. मन चंचल बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ. अत्यंत चंचल आपलं मन आहे, त्यामुळे ते मन देवाकडे धाव घेत नाही, देवाच्या ठिकाणी स्थिर होत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं कारण सांगून मला अभंगात प्रवेश करायचा आहे. त्या मनाच्या ठिकाणी संकल्प आणि विकल्प करण्याची जास्त भावना आहे. प्रश्न साधा आहे, प्रश्न साधा आहे. मन आपलं जास्त संकल्प करतं का विकल्प करतो? बोला गावकरी मंडळी बोला. हा वा, विकल्प करत. विकल्प आधी संकल्प समजून घ्या. संकल्प काय? आपला सत्ता आहे, आपल्या सत्तामध्ये कीर्तन सुरू आहे आणि घरून एखादा व्यक्ती कीर्तनाला निघाला आणि कीर्तनाला निघाल्यानंतर त्याच्या अंतःकरणामध्ये संकल्प निर्माण झाला, कीर्तनाला जायचं, 2 तास मस्त कीर्तन ऐकायचं. पण येता येताच चौकात त्याला मित्र भेटला. मित्र म्हणला कुठे चालला? कीर्तनाला चाललो. कशाला चालला? चल म्हणे धाब्यावर. हा झाला विकल्प. संकल्प आणि विकल्प मनाच्या ठिकाणी जास्त होत असतात. माणसाचं मन जास्त संकल्प करतं का विकल्प करतं? हा, विकल्प करत. विकल्प करत. फ्रेश बस, असं काही जास्त ताण न घेऊ डोक्याला. संसाराचं काय कमी ताण आहे का आपल्या पाठीमागं? चांगलं बसा.
विकल्प माणसात जास्त मन करत राहतं महाराज. मी पटवून देतो तुम्हाला, पटवून देतो. भागवत महाराज, आपल्या माळेवाडी गावाचा एक पोरगा 10वीला शिकला आणि शिकल्यानंतर त्याला 97% पडले 10वीची परीक्षा पास झाल्यानंतर. खुश झाला, आईकडे गेला. आईला आनंद झाला. आईला म्हणला, आई खूप अभ्यास केला, मला 97% पडले, म्हणून मला मोबाईल तू घेऊन दे. आई म्हणली काय हरकत नाही. आई मालकाकडे गेली. मालक म्हणले यंदा कापूस कमी झालाय, पैसा नाही घरात, त्याला म्हण 12वीला चांगले मार्क पाडो आणि मोबाईल काय गाडी सुद्धा देऊ म्हणे तुला. मोबाईल घेऊन देऊ, गाडी घेऊन देऊ. बाळू नाव होत त्याचं. बाळू खुश झाला महाराज. बाळूने काय केलं, 2 वर्ष असा अभ्यास केला, असा अभ्यास केला, अभ्यास करतच राहिला. ना मित्र, ना टीव्ही, ना पाहुणे. बाळू फक्त अभ्यास अभ्यास अभ्यास. 2 वर्ष सारखा अभ्यास. 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्या आणि परीक्षा जवळ आल्यानंतर बाळूने परीक्षा दिली आणि त्या परीक्षेत सुद्धा बाळूला 97% पडले. तालुक्यात 1 नंबर आला बाळू. माळेवाडीचा बाळू तालुक्यात 1 नंबर आला, जिल्ह्यात 1 नंबर आला. सगळीकडे आनंदी आनंद झाला महाराज. आता आईकडे उड्या उड्या मारत गेला बाळू आणि बाळू म्हणला होता, आई तू म्हणली होतीस मला की 12वीला चांगले मार्क पडल्यानंतर तुला मी मोबाईल घेऊन येईन आणि गाडी सुद्धा घेऊन देईन. आई म्हणली काय हरकत नाही बाळू, या वर्षी कापूस सुद्धा चांगला झालेला आहे, पाऊस भरपूर पडलेला आहे, पैसा भरपूर आहे, चल कुठं जायचं मोबाईल घ्यायला, चल कुठं जायचं गाडी घ्यायला, बाळू सांग. बाळू गेला छत्रपती संभाजीनगरला. मोबाईलच्या शोरूम मध्ये घेतले, ऍपल नावाचा फोन घेतला. बाळूला आनंद झाला, आता गाडी घ्यायची. परंतु गाडी कोणती घ्यायची रे, कोणती आवडली तुम्हाला? हा आवडी. बाळू म्हणला बुलेट घ्यायची. बुलेट घ्यायला गेले, बुलेट घेतली. ते बाळूच्या चेहऱ्यावर आनंद. बाळू आणि 2 आईच होती सोबत, दोघच होते. पैसे वगैरे दिले, गाडी शोरूमच्या बाहेर काढली. आता बाळूने विचार केला, पहिल्यांदाच गाडी घेतली म्हणून पहिली वेळेस गाडीवर कोणाला बसवायचं? हा नक्की खरं? काल परवा कीर्तनात हेच प्रश्न विचारला तुम्हाला, मैत्रिणीला बसवायचं. म्हणलं तसं नको करू येड्या, आईला बसवायचं म्हणला. बाळू चांगला होता, मैत्रीण नव्हती बाळूला, म्हणून तर बाळूला 12वीला 97% मार्क घेतले. ऐकताय ना तुम्ही कीर्तन? हा. आता ऐका. बाळूनं आईला गाडीवरती बसवलं आणि दोघं आता माळेवाडीच्या दिशेने निघाले. आनंद त्या बाळूच्या चेहऱ्यावरती होता. पण त्या आनंदामध्ये काय केलं त्या बाळूने, गाडीची स्पीड वाढवली. स्पीड वाढवली, भयंकर स्पीड वाढवली. बाळूची आई म्हणते, बाळू अरे गाडी सावकाश चालव, गाडी तुझी आहे, एवढा अभ्यास करून तू गाडी घेतली, कोणासाठी? तुझ्यासाठीच घेतली ना तू गाडी, सावकाश चालव. बाळू काही ऐकत नाही महाराज. गाडीची स्पीड जोरात आहे, 80 काय 90 काय 100 काय फास्ट गाडी आहे. बाळू काही ऐकत नाही. आई सांगते अरे बाळू गाडी सावकाश चालव. बाळू ऐकत नाही. आई ओरडते, सांगते, तरी बाळू ऐकत नाही. जी गाडी मिळवण्यासाठी बाळूनं मित्र पाहिले नाही, परिवार पाहिला नाही, पाहुणे पाहिले नाही, सारखा अभ्यास करतोय, त्या गाडीवरती बाळू आता बसलाय, पण तो बाळू आईचं ऐकत नाही महाराज. गाडी फास्ट सुरू होती, तेवढ्यात रॉंग साईडनं एक ट्रक येते. ऐका, ट्रक सुद्धा फास्ट होती, भयंकर फास्ट होती ट्रक. ट्रकची स्पीड सुद्धा अफाट पद्धतीने ती ट्रक चालू होती. बाळूची गाडीही फास्ट होती. बाळू अरे गाडी सावकाश चालव, समोरून ट्रक आली आहे. आईचं बाळू ऐकत नाही, त्याच्या लक्षात नाही. त्याला आनंद जेवढा झाला महाराज. ऐका, फास्ट ट्रक आली, बाळूच्या गाडी पशी आली आणि तसं काही नाही झालं. बाळूने एका साईडनं गाडी नेली आणि ट्रक एका साईडनं गेली. महाराजांनी वाजवलं, महाराजला वाटलं फटाका झाला. फटाका काही झाला. ऐका, माझा दृष्टांत संपला. आता तुम्हाला माझी शपथ आहे, तुमच्या सगळ्याच्या मनामध्ये आलतं काय, हे लोक कीर्तनात माणसं मारतेत, साधी माणसं आहेत काय? विनोद सोडून द्या.
मला तुम्हाला सिद्धांत पटवून द्यायचा आहे. आपलं मन जास्त विकल्प करत राहतं, विकल्प, संकल्प करत नाही. महाराज कुणी असं मनामध्ये आणलं नाही बाळू सुरक्षित असेल, बाळूची आई सुरक्षित असेल. सगळ्यांना वाटलं बाळू गेला आणि बाळूची आई गेली आणि गाडी गेली. कारण मन जास्त विकल्प करत राहतं. तुकोबारायांच्या ही दृष्टिकोनात आलं. तुकोबारायांनी जगाकडे पाहिलं. या जगाचं मन, या माणसाचं मन जास्त परमार्थाकडे वळत नाही. म्हणून तुकोबारायांनी स्वतःची भूमिका घेऊन तुकोबाराय देवाशी संवाद साधत असताना तुकोबारायांनी देवाला सांगितलं, देवा अरे परमार्थ करत असताना माझ्या मनाची अवस्था कशी राहावी. अभंगाचं पहिलं पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. अभंगामध्ये प्रवेश आपण केलेला आहे. ऐका, तुकोबा देवाला म्हणतात, देवा माझं मन स्थिर नाही. का स्थिर नाही त्याची प्रस्तावना मी तुमच्या पुढे ठेवलेली आहे. का स्थिर नाही त्याला कारण सांगितले आहेत. आणि ते स्थिर कसं राहावं हे सांगत असताना तुकोबाराने देवाला दृष्टांत सांगितला. कसं राहावं, पुत्राची हे वार्ता. गोड दृष्टांत आहे, गोड दृष्टांत आहे. काय दृष्टांत आहे ऐका महिला मंडळी. आता सध्याला कुंभमेळा सुरू आहे. कुठं सुरू आहे? प्रयागराजला. हो, सुंदर कुंभमेळा सुरू आहे. सर्वांची ओढ आहे कुंभमेळ्याला जाण्यासाठी. तसं माळेवाडीतल्या 5 महिलांना वाटलं कुंभमेळ्याला जावं. 5 महिलांनी ठरवलं कुंभमेळ्याला जाण्यासाठी. रात्री संभाजीनगर मध्ये गेल्या, संभाजीनगर मधल्या ट्रेन मध्ये बसल्या आणि कुंभमेळ्याला उतरल्या. सकाळी 6 वाजता त्या ठिकाणी उतरल्या. 5 जणी गेल्या, पण 5 जणी सोबत त्या एका बाईचा मुलगा, एकुलता एक मुलगा तिच्या सोबत होता. 10 वर्षाचा पोरगा तिनं सोबत नेला होता. म्हणजे 6 जण कुंभमेळ्यात गेले. दृष्टांत पटवून द्यायचा ऐका. तिथं गेल्यानंतर स्नान वगैरे केलं आणि स्नान करत असताना तेवढ्या घाई गडबडीत तो मुलगा चुकला. 5 जणी महिला, एक मुलगा 6वा महाराष्ट्रातून उत्तर प्रदेश मध्ये गेल्यात. तिथं कुंभमेळा आहे. असंख्य लोक आहेत, लाखो लोक आहेत, करोडो लोक आहेत आणि यांना कोणी ओळखणार सुद्धा नाही. आणि एवढ्या गर्दीमध्ये त्या बाईचा एकुलता एक मुलगा हरवला. आता ऐका, ती बाई अस्ताव्यस्त झाली. सारखा
माझा श्याम कुठे, श्याम कुठे, श्याम कुठे, श्याम कुठे, सारखं विचार करते श्याम कुठे, श्याम कुठं असला, कुठं गेला असेल. सोबतच्या मैत्रिणी तिला समजून सांगतात, अहो बाई थोडं शांत राहा, अरे असेल कुठंतरी असेल, येईल परत, थोडं शांत राहा, इथंच असेल. अहो बाई शांत राहत नाही. फार हौशीनं आणला हो मी, अयोध्या पाहायची होती, काशीश्वराचं दर्शन घ्यायचं होतं, त्याच्या मनात सारखी तळमळ होती, आनंदाने उड्या मारत होता हो माझा श्याम, पण कुठं गेला काय माहित, कळत नाही. सारखं रडते ती आई. अगदी 6 वाजून 2-4 तास निघून गेले तरी श्यामचा पत्ता नाही, श्यामचा पत्ता नाही. सोबतच्या मैत्रिणी म्हणतात, आऊ बाई हे बघ 5 वाजत आले, सायंकाळचे 5 वाजत आले, तू काहीतरी खाऊन घे, खाऊन घे. माळेवाडीकर ती आई खाईल का हो, जेवण करेल का, जेवण करत नाही. सोबतच्या मैत्रिणी तिला सांगतात, अरे सापडेल श्याम, येईल श्याम, तू खाऊन घे, खाऊन घे, खाऊन घे. महाराज या जगतामध्ये कुठलाही स्वार्थ न ठेवता प्रेम करणारी फक्त एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे आई. आई तुकोबारायांचं स्पष्ट मत आहे, करी लाभाविन प्रीती ऐशी कळवळ्याची जाती, करीला भावी जाती, करीला भावी जाती, करीला भावी जाती. ऐशी कळवळ्याची जाती, करीला भावी जाती, करीला भावी जाती, करीला भावी जाती. ऐशी कळवळ्याची जाती. निस्वार्थ प्रेम करणारी आई, फक्त आपल्या लेकराचा, आपल्या बाळाचा, आपल्या परिवाराचा विचार करणारी ती माता. तुकोबाराय म्हणतात, हे करीला विना प्रीती, ऐशी कळवळ्याची जाती. लेकुराचे गीत वाहे माऊलीचे चित्त. श्याम कुठे, माझा श्याम कुठे सापडत नाही. अगदी रात्र झाली, एका खांबाला टेकून बसलेली रडते रडते रडते. सोबतच्या मैत्रिणी म्हणतात, अगं आऊबाई येडेवाणी नको करू, श्याम सापडेल तुझा, उद्या सकाळी सापडेल. आऊबाई कोणाचं ऐकत नाही, खांबाशी बसलेली आहे आणि सारख्या नेत्रातून अश्रूच्या धारा सुरू आहे. जेवत नाही, पाणी घेत नाही. 12 तास झाले जाऊन, फक्त श्याम कुठे, श्याम कुठे, श्याम कुठे, काही तिला आठवत नाही. दिवस उजेडला, दुसऱ्या दिवशी श्यामचा पत्ता नाही. अस्ता व्यस्त झालेली ती, फक्त श्यामचा ध्यास करत बसलेली ती, पार गळून गेलेली ती. आता तिला काही घेणं देणं नाही जगाचं, ना देवाचं, ना तिच्या मैत्रिणीचं. तिला फक्त एकच पाहिजे होता, तो म्हणजे श्याम. ऐका, श्याम. 2 दिवस झाले काही खाल्लं नाही, पिलं नाही. तेवढ्यामध्ये अचानक तिच्या कानावरती एक आवाज पडला, ऐका, आणि आवाजाकडे लक्ष असू द्या. आता आमच्या जवळ एक 10 वर्षाचा मुलगा आलेला आहे, नाव सांगतोय श्याम. अंगावरती लाल कलरचा शर्ट आहे, पॅन्ट पांढरी घातलेली आहे. असं सगळं त्या आईनं ऐकलं महाराज. आणि ऐकल्यानंतर ती आई आता त्या आवाजाच्या दिशेने सैरावैरा धावू लागली. धावते धावते, लोक दिसत नाही, ती सैरावैरा धावते, माझा श्याम मला भेटेल, श्याम भेटेल, श्याम भेटेल. जसं पुढे जाते, सगळीकडनं पोलीस उभा असतात, मध्ये श्याम असतो. आणि श्यामला पाहिल्यानंतर तिला एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो, माळेवाडीकर ती पळत पळत जाते, कडकडून मिठी त्या श्यामला मारते. आता आनंद अश्रू तिच्या डोळ्यातून येतात, जीवाशी धरते. कुठं गेलता, त्याचं चुंबन घेते, त्याला कवटाळते महाराज. भयंकर तिची अवस्था होते. आता ती स्थिर होते, स्थिर होते, शांत होते, शांत होते. आता मैत्रिणीला म्हणते, मैत्रिणींनो, कुठे भाकरी, कुठे जेवण. आता ती 2 घास खाते, ही पाणीही पिते आणि शांत होते. नंतर ती काशी विश्वेश्वराला जाते, अयोध्येला जाते. माझा दृष्टांत संपला. तुकोबारायांचं म्हणत आहे, देवा
परमार्थ करत असताना फक्त त्या आईची त्या मुलाविषयी झालेली अवस्था आहे ना देवा, बस आमच्या मनाची अवस्था तुझ्याविषयी तशी व्हावी, तशी व्हावी. तैशी राहो माझे मन, माझे मन तैसे राहो, 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 माझे मन गाता हरी गुणा, गाता हरी गुणा, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, गाता हरी गुणा, वा महाराज, वारकरी गोड चाल गायले. हा तुकोबराय देवाला म्हणतात तैशे राहो माझे मन कैशे राहो, बस त्या दृष्टांतेप्रमाणे तैशे राहो. आपण देवाला म्हणत नाहीत महाराज, देवा माझं मन चंचले, देवा माझं मन संसारात जास्त ओढ घेतय. आपण म्हणतो इमानदारीने छातीला हात लावून सांगा बरं, आपण देवाला जाऊन म्हणतो का देवा, अरे आम्हाला या संसाराचा वैताग आलाय, या परिवाराचा वैताग आला, संसाराचा वैताग आला. हे तुकोबारायनेच म्हणावं, तापलो मी देवा संसाराच्या तापे, तापलो मी देवा करिताया सेवा कुटुंबाची, संसाराच्या तापे तापलो मी देवा, तापलो मी देवा. तुकोबाराय म्हणले, नाथ महाराज म्हणले, आपण म्हणतो को नाही म्हणत महाराज. म्हणून आपल्याला परमार्थाचं फळ भेटत नाही, म्हणून आपल्याला फळ भेटत नाही. कारण कुठलीही क्रिया करत असताना आपण त्याच्यात मन ओतत नाही, मन ओतत नाही. अभंग सगळ्यांचा पाठ आहे, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त ना ये ना मे तरी ते व्यर्थ. आता परमार्थाचं कार्य करत असताना आपण मनातून करत नाही, मनातून. पंगत जरी कोणी दिली तर मनातून करतो का अहंकारातून करतो? तपासलं पाहिजे आपण आपलं. माझी उंची कमी आहे वयाची, बोलण्याची, तशी हाईट चांगली माझी, ते नाही, बोलण्याची उंची कमी आहे. मनातून आपण करत नाही आणि त्याच्यामुळे ते आपल्याला फळ भेटत नाही. आणि ज्या वेळेस आपण मनातून करायला लागतो ना, त्यावेळेस आपली अवस्था कशी होते माहितीये का? सावता महाराज माहितीये, सावता महाराज, परमार्थात देह महत्वाचा आहे का मन महत्वाचं आहे हो? काय मत आहे तुमचं? हा, सावता महाराजांनी देह दिला का मन दिलं? हा, मन दिलं. सावता महाराज तर रोज शेतामध्ये काम करायचे, पण मन सगळं देवाकडे होतं. हो, सावता महाराजांना कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. मनात सावता महाराजांचे भरलेलं होतं, हा कांदा माझा विठ्ठल आहे, लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा माझा कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. भाकरी थापताना म्हणा ना, देवाचं चिंतन करा ना, मन त्याच्यापाशी न्या ना. नाही, मनात सारखा द्वेष, मत्सर, वाईट आपण चिंततोय महाराज. वाईट आपल्या मनामध्ये कुठून कुठून आपण भरलेलं आहे. आणि तुकोबारायांचं स्पष्ट मत आहे, अरे बाबांनो,
परमार्थ करत असताना किंवा संसार करत असताना मन प्रसन्न ठेवा, सगळं तुम्हाला आपोआप भेटेल. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा दे. हे मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे कारण. हे मोक्षात्वा बंधन, मोक्षात्वा बंधन सुख समाधान इच्छा दे. मने प्रतिमा स्थापिनी, मने प्रतिमा स्थापिनी मने प्रतिमा साबिले साबिले मने. मन प्रसन्न ठेवा फक्त मन. पहा महाराज, एखादा माणूस आहे, पैसा नाही, काही नसतं त्याच्याकडे, पण त्याचं मन प्रसन्न असतं. त्याच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं 4 दिवस अजून जगावं. आणि एखाद्याकडे सगळं आहे, इस्टेट आहे, मुलं बाळ आहेत, भरगत संपत्ती आहे, वावर आहे, सगळं आहे, पावर आहे, पण चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर आजच फाशी घ्यावा असे वाटते. का? मन प्रसन्न नाही महाराज, मन. आणि ज्याचं मन प्रसन्न त्याचा चेहरा प्रसन्न, हे त्याच्यातले भाव आहे. म्हणून मन प्रसन्न ठेवा, देव आपोआप तुमच्यापाशी राहील. म्हणून तुकोबरायांची सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. तुकोबराय देवाला म्हणू लागले, देवा तैशी राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. गातानाही माझं मन तसं राहावं, ऐकतानाही माझं तसं मन राहावं. संत मीराबाईनं काय केलं महाराज? गातानाही देवाला मन समर्पित केलं, ऐकतानाही देवाला मन समर्पित केलं. परिणाम काय झाला? परिणाम ऐका, परिणाम. जी तरुण वयातली मुलगी पायात घुंगर बांधते आणि घुंगर बांधून देवाच्या समोर नाचते, बापाला लाज वाटायला लागली अशा मुलीची. सोडा ते पुराणातलं, मी तुम्हाला आजचं सांगतो. तुमची लग्नाला आलेली मुलगी पायात घुंगर बांधले, पांडुरंगासमोर आली, नाचायला लागली, तर तुम्ही काय करता? नो, देवासाठी, देवासाठी नाचायला लागली, तर आपण काय म्हणू तिला? आजचे लोक म्हणते पोरगी बिघडली. त्या काळचे लोक सुद्धा म्हणायचे, पण माझ्या मीराबाईनं मन देवाला दिलं होतं म्हणून तिला काही वाटत नव्हतं. तू का म्हणे हाशे जण नाही कान तळे ठाई. वैताग आला त्या बापाला, त्या मीराबाईचा. आणि वैताग त्या बापानं काय केलं ऐका. विष का प्याला राजाजीने भेजा, विष का प्याला राजाजीने भेजा. पायात घुंगर बांधून नसते, हिला मारूनच टाकतो म्हणला. दूध घेतलं, दुधात विष टाकलं, पण परिणाम ऐका ना. ज्यानं देवाला मन दिलं ना, त्याचा परिणाम ऐका. विष का प्याला राजाजीने भेजा, मीरा पिबत पिबत हासी रे, पिबत पिबत हासी रे. पग घुंगरू, पग घुंगरू, पग घुंगरू बांध कर नाची रे, मीरा नाची रे. पग घुंगरू बांध कर नाची रे, मीरा नाची रे. पग घुंगरू बांध कर नाची रे. लोक म्हणायला लागले पागल झाली मुलगी, पागल. अरे पुढं पायात घोंगरं बांधते, पुढं नाचते, पुढं काय शृंगार करते, पुढं म्हणते कृष्णच माझा नवरा, कृष्णच माझा पती. अरे वेळ लागलं हिला, वेळ. लोक म्हणतात, लोक कहे मीरा भई रे पावरी, लोक कहे मीरा भई रे पावरी. हे पावरी
पग घुंगरू हे पग घुंगरू पाद कर नाची रे मीरा नाची रे पग घुंगरू पाद कर नाची रे मीरा नाची रे असं काही लागलं का मग नाचलं पाहिजे, विना घेऊन नाही नाचलं पाहिजे. संप्रदायात कुठून नियम आणलेत काय माहित असे. हे आपण जोग महाराजांचे अन्वय आहेत, आपण वरिष्ठांचे अन्वय आहेत. होय नितीन महाराज आहे की नाही. काही लोकांनी कुठे असे नियम आणले तू नाचत जायचं अवमान येतो. तसं नाही, जागेवर गेल्याला नाचायचं, इथं नाचायचं नाही उद्यापासून. चला माफी असावी, पण वरिष्ठांचे नियम आपण पाळले पाहिजेत. पग घुंगरू बांध कर नाची रे मेरा नाची रे. लोकांनी बावळट म्हणलं, बापाने विष पाजवलं. मला वाटतं आजची मीरा जर मंदिरात आली तर तिचा बाप तिला विष देईल का हो? विष देईल नाही महाराज. एवढा त्रास नाही आपल्याला, हो. लोक आपल्याला बावळट सुद्धा म्हणणार नाहीत. मीराबाईला तेवढा लोकांनी त्रास दिला, पण तिचं मन देवाला समर्पित होतं म्हणून याचा प्रभाव तिच्यावरती पडलेला नाही. जीवन जगत असताना कसं जगलं पाहिजे अनुप जलोटांनी सुंदर गायलेलं आहे. है आँखों जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में. मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती से नहीं शोभाए हाथ की, है हाथ जो प्रभु चरण का पूजन किया करे. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. राणा ने विष दिया मानो अमृत पिया, मीरा सागर में सरिता समाने लगी. बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग, मीरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी. वो तो गली 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 हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन तारी मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. वो तो गली गली हरि गुण गाने लगी. महलों में पली बन की जोगन चली, मेरा रानी दीवानी कहाने लगी. ऐसी लागे लगन मीरा होए लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन. आता जसं सगळ्यांना लगन लागलं ना, लगन म्हणजे नाद, छंद, प्रेम, बस तसंच मीराबाईनं आपल्या जीवनामध्ये ठेवलं होतं. म्हणून मीराबाईच्या जीवनाला त्या विषानं बाधा आली नाही ना, लोकांच्या नाव ठेवण्याने बाधा नाही आली. कारण का मन मीराबाईनं देवाकडे दिलं होतं. जसं गवळणीने एक विषय तो सकळांचा हारी, त्याच्या आवडीने आवडी वितरी. अंध बहिरी लोका प्रेताचारी, परिणाम त्याची कीर्ती गायली पूर्णांतरी. ओ ऐशा गवळणी त्या बोलती परस्परे. गवळणीला सुद्धा त्रास दिला त्या कालच्या लोकांनी, पण ज्यांनी देवाला मन समर्पित केलं त्याची बुद्धी बाहेर धाव घेत नाही. त्याची बुद्धी त्याचे इंद्रिय सगळे देवाकडेच असतात.
म्हणून तुकोबरायांचं मत तैशी राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बसायचं नव्हतं, रातभर पाणी दिलं मी जेवारीला. शहापूरून काल कीर्तन करून आलो, थोडस टेम्परेचर वाढलं शरीरातला, हो, पाय दुखायला लागले, मग बसून घेतलं. चला, एक चरणाचा भाव आपला राहिलेला आहे, तेवढं चरण पाहू, शेवा टोपती घेऊ. सिद्धांत अभंगाचा तैशी राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. मन सोडून आपल्याला जायचं नाही, कारण मनच महत्वाचं आहे, परमार्थात मन महत्वाचं आहे. तुकोबरायांनी आता एक दृष्टांत दिला, तेवढ्या दृष्टांत पाहायचा, आणि अत्यंत महत्वाचा दृष्टांत आहे. तुकोबराय म्हणतात देवा, एक हरण आहे बघ, हरण, आणि ते हरण, त्या हरणाला एक वाद्य इतकं आवडतं, भयंकर आवडतं. किती आवडतं तर तुम्हाला पटवून देतो, चौबदार घ्या. शास्त्राने पण 5 विषय सांगितलेले आहेत: शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आणि काय झालं, या 5 विषयामध्ये 5 प्रकारचे प्राणी अडकले. स्पर्श विषयामध्ये हत्ती अडकला, कामाचं आहे भरपूर, ऐकून ठेवा. स्पर्श विषयामध्ये हत्ती अडकला. रस विषयामध्ये मासा अडकला. गंध विषयामध्ये भ्रमर नावाचा एक छोटा किडा अडकला, बरोबर. रूप विषयामध्ये पतंग नावाचा किडा अडकला. आणि शब्द विषयामध्ये हरण अडकलं, हरण. ऐका, जुन्या काळामध्ये हत्ती मातला, बारकाईने ऐका. जुन्या काळामध्ये हत्ती मातला की काय करायचे, त्याला हत्तीनीच्या स्वाधीन करायचे. जुन्या काळामध्ये हत्ती मातला की त्याला हत्तीनीच्या स्वाधीन करायचे. मग हत्तीन कुठून आणायची, तर हत्तीन ओरिजिनल नव्हते आणत. मग काय करत होते, जंगलामध्ये एक मोठा असा खड्डा खांदायचा, आणि त्या खड्ड्यावरती अशी लाकडं टाकायची, पाला पाचोळा टाकायचा, आणि त्याच्यावरती एक कागदाने बनवलेली हत्तीन ठेवायची. मातलेला हत्ती आला की त्याला वाटायचं ही हत्तीन माझ्यासाठी ठेवलेली आहे. मग तो हत्ती त्या हत्तीनेवरती झडप घेणार की तेवढ्यात तो हत्ती खाली पडतो. त्या हत्ती स्पर्श विषयामध्ये अडकला. एक भ्रमर आहे पा, भ्रमर. त्या भ्रमराचं ज्ञानोबाऱ्यांनी वर्णन केलं. ते भ्रमर अत्यंत नवीन, चांगलं आणि टणकदार लाकूड असं भुसभुशीत करून टाकतं म्हणले. भुसभुशीत करून टाकतं कोण, भ्रमर. ऐका, मी भ्रमराचं सांगतोय. भ्रमर, ज्या भ्रमराचा 4 खेड्यात दबदबा आहे, ज्या भ्रमराचं 4 खेड्यात नाव निघलं तर लोक घाबरतात, त्याला पाहिलं की लोक शांत होतात. ते भ्रमर एका कमळामध्ये अडकतं, आणि कमळामध्ये अडकल्यानंतर ते भ्रमर शांत होऊन जातं. भ्रमर कळतंय ना तुम्हाला, कमळ कळतंय, भ्रमर कळतंय ना. मी का भ्रमराचं सांगतोय ना मी, बरोबर ना. भ्रमर
ज्या भ्रमराचा 4 खेड्यात, परत ऐका तुम्ही एकदा, ज्या भ्रमराचा 4 खेड्यात दबदबा आहे, ज्याला लोक घाबरतात, ज्याला पाहिल्यावर लोक शांत बसतात, असं भ्रमर एक कमळाच्या फुलात गेल्यावर शांत होतं. आता भ्रमर कोण आणि कमळ कोण हे बी सांगू मी तुम्हाला. काय माणूस आहे महाराज, पण घरी गेल्यानंतर शांतच होतो. ते कमळात गुतलं ना. भ्रमर भेदी कोडे भल तैसे काष्ट कोरडे. हो, परी कळकी माझे दडे महिमे भेणे. त्या कमळाच्या फुलात जातं आणि गेल्यानंतर इतकं गुंतून बसतं. जे भ्रमर चांगलं लाकूड कोरतं ते पाकळाची कळी कोडून बाहेर येऊ शकत नाही का? येऊ शकत नाही. येऊ शकतं ना महाराज, पण त्याच्यात ते इतकं गुंतलं की ते बाहेरच येत नाही, तसंच मरून जातं. भ्रमरगंध नावाच्या विषयामध्ये अडकलं. दुसरा विषय रूप, ते पतंग नावाचा किडा त्याच्यात अडकला. तिसरा विषय रस, मासा त्याच्यात अडकला. आणि चौथा आणि आपल्या अभंगाला अनुसरून महत्वाचा विषय शब्द विषय. त्या शब्द विषयामध्ये हरण नावाचं प्राणी अडकलं. कसं अडकलं? जुन्या काळामध्ये काही लोक हरण खायचे, मारून शिकार करून हरण खायचे. आता त्याच्यावर बंदी आली, तसं डोकं लावू नये. आता सलमान खान सारख्याला अटक होते तर आपलं काय, म्हणून त्याच्यावर बंदी आली. जुन्या काळातले लोक हरण पकडायचे. मग ते हरण सहजासहजी पकडत नव्हतं, जाळं ते काही सहजासहजी त्याच्यावरती पडत नव्हतं. म्हणून एका माणसाला त्याची युक्ती माहित होती. काय युक्ती होती त्याच्याकडे एक एवढंच वाद्य होतं. त्या वाद्याचं नाव सांगता का जुने मंडळी? सांगितलं कोणीतरी, बरोबर आहे. हा, बीन नावाचं वाद्य, अत्यंत छोटं. त्याला 2 ते 3 छिद्र असायचे आणि ते वाजवल्यानंतर एवढं सुंदर वाजतं. त्याच्यातून त्यांनी कधी देश राग गावा, कधी भिंपलास, कधी तोडी, कधी आयर भैरव, कधी नट भैरव, कधी भैरवी. आणि असा आवाज ऐकल्यानंतर ते हरण आता त्या माणसाच्या जवळ येतंय बरं का, माणसाच्या जवळ येतं. ऐकत ते माणसाच्या पायापाशी बसतं. वाजणाऱ्या माणसाच्या लक्षात येतं आता हे पूर्णपणे हरण आपल्या जाळ्यात, आपल्या मायेत या वाजवण्याच्या शब्दात अडकलेलं आहे. मग तो पारधी काय करतो? बाण काढतो आणि त्या हरणाला मारतो. अंतःकरणात त्या हरणाचा बाण लागतो. त्या हरणाचा गोड संवाद आहे, एवढं लक्षात असू द्या. ऐका, ते हरण त्या पारद्याला म्हणतं, हे पारधी दादा, तू माझ्या अंतःकरणात बाण मारलाय, कळतंय मला. त्या हरणाचे शब्द आहेत, किती गोड. ते हरण त्या पारद्याला म्हणतं, अब देखत हे पारदी पुरा लगाये घाव. हरणा, पारदी, माझ्या अंतःकरणात तू बाण लागलाय, खूप त्रास होतो रे, खूप त्रास होतो. मी फक्त तू एवढं सुंदर वाजवत होता म्हणून मी तुझ्यापाशी आलो. तू माझा घात केलास, माझ्या अंतःकरणात बाण मारलास, पण काही हरकत नाही ना. तू काय कर, माझ्या शरीरात जोपर्यंत श्वास सुरू आहे तोपर्यंत हे वाद्य वाजवायचं बंद करू नको. अब देखत हे पारदी पुरा लगाए घाव. जब लग सांस शरीर में तब लग बीन बजाओ. पारधी दादा, अरे यार वाजवायचं बंद करू नको. माझ्या शरीरात जोपर्यंत श्वास सुरू आहे तोपर्यंत वाजवत राहा. पुढे अजून ते हरण बोलतोय, काय कर पारधी दादा, माझ्या शरीराला घरी घेऊन जा, याचे तुकडे कर, बारीक मांस पकव, त्याला शिजव, तुझ्या मुला बाळाला, पत्नीला, परिवाराला खायला दे. पण ऐक ना पारधी दादा, मांस खाल्ल्यानंतर माझ्या शरीरावरचं जे काही कातड आहे ते कातड तू खाली टाकून त्या कातड्यावरती बस आणि हे वाद्य तू वाजवत राहा. शरीर काटो ताड न करो, मांस पका के खाओ. मेरे चमड़े आसन बैठ कर सूरस रागिनी गाओ. बस फक्त बसून माझ्या कातड्यावर तू
ती रागिनी ती राग वाजवत राहा. अर्थात मला सांगायचं त्या शब्द नावाच्या विषयामध्ये किती हरण अडकलं हो, त्याला देहाचं भान राहिलं नाही. नादे नादी लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग. फरक एवढाच आहे, ते 5 प्राणी 5 विषयामध्ये अडकले. माणूस असा प्राणी त्या 5ही विषयामध्ये अडकला. आणि हे संत ज्यावेळेस बघतात त्यावेळेस संत आपल्याला उपदेश करत राहतात. नादी लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग. कोणाकोणाला देहाचा विसर पडला? चरित्र भरपूर आहे. सावता महाराजांनी आपली छेती विधारण केली. परमेश्वराला त्यात साठवलं का देहाचा विसर पडला. साठविला दाता त्रैलोक्याचा. हो, कोणाला देहाचा विसर पडला? तुकोबारायांना देहाचा विसर पडला. शिवबा कासाराच्या पत्नीने उकळतं पाणी अंगावरती टाकलं, उकळतं पाणी अंगावर टाकलं तरी तुकोबारायांना त्याचा दाह झाला नाही. अर्थात का? देह विसरला अंग. संत गोरोबा कुंभाराचे दोन्ही हात काटवले गेले, त्यांना त्रास झाला नाही का? देह विसरला अंग. बस परमार्थ करत असताना एवढा परमार्थ करायचा, एवढा परमार्थ करायचा, एवढा परमार्थ करायचा. पंढरपूरला तुम्ही जाताय ना, सगळे पंढरपूरला जाता. आणि वारीमध्ये गेल्यानंतर ऐका, गोड प्रसंग आहे. वारीमध्ये गेल्यानंतर नितीन महाराज जे गावकरी भजनी मंडळी गावात टाळाने हाणामारी करतात. देहाबद्दलचं सांगायचं, टाळाने हाणामारी करतात. पण ते पंढरपूरच्या वाटेला लागल्यानंतर आणि एखादं खेडीया प्रकरण लागल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं? खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे. काम क्रोध लोभ केला पावटणी, एक एक लागतील पायी रे. वर्षभर जे टाळकरी बोलले नाही, ज्यांनी टाळाने हारामारी केली, ते वाळवंटात गेल्यानंतर पायाला लागले का? देह विसरला अंग. बस तशी परमार्थाची अवस्था आपली व्हावी. तुकोबारायांचं एवढंच मत आहे. देवाला देवा, हरणाची जशी, आईची जशी आणि कासवाची जशी अवस्था झाली परमार्थ करत असताना तुकोबारायांचं मन तेवढं झुरत होतं. हो, मेटी लागी जीवा लागली सिंहास, पाहि रात्र दिवस, पाहि रात्र दिवस वाट तुझी हे पंढरीनाथ.
भेटी लागी जीवा लागलीसे आस लागलीसे आस. गावकऱ्यांचे धन्यवाद. सगळ्यात महत्वाचं आपल्या गावातील साऊंड सिस्टम एक नंबर आहे. हा, सुंदर साऊंड सिस्टम आहे. ते दादाला सांगायचं काम नाही. गोड आवाज त्याने दिला, त्याला धन्यवाद. परत जाता जाता महत्वाची सूचना, वेड कीर्तनाचं असं चॅनलचं नाव आहे. ते यूट्यूबवरती टाका आणि त्याचं चॅनल सबस्क्राईब करा. तो दादा गेवराईवरून 1 तासात इथं आला आहे फक्त आपल्या गावासाठी, कीर्तनासाठी. म्हणून तेवढं चॅनल ध्यान करून सबस्क्राईब करा. आमचे शुभम महाराज गोड वाजवलं, त्यांना धन्यवाद. इकडे सगळे गावकरी मंडळी तुम्हालाही धन्यवाद. सर्वांच्या चरणाविंद एकदा नमन आणि शेवेला पूर्णविराम. तत्पूर्वी सर्वांना विनंती, आपण ज्ञानोबारायांचं गोड असं भजन करू. एकदा सर्वांनी हात वरती करा, हात वरती करा, करा वरती करा. हरी ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. बोला बोला बोला. हे साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया. सर्वभूती सुख रूप ज्ञानोबाराया. योगियांचा निज ध्यानी ज्ञानोबाराया. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबाराया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली